कारण मी वेळोवेळी स्पष्ट केलेले आहेत. ही पोटनिवडणूक आहे. या निवडणुकीने एक आमदार निवडून वरती सरकारच्या रचनेमध्ये कुठं काय बदल होणार नाहीये. तेच सरकार असणार आहे, तेच सगळे मंत्री लोक असणार आहेत. आणि विशेष करून स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर एका दुःखाची देखील झालर कुठेतरी या निवडणुकीला आहे. आणि म्हणून एक सामंजस्याची भूमिका घेऊन कुठेतरी थांबण्याचा निर्णय घेतला. याच्या पलीकडे काही आणि त्या माध्यमातून काही सरकारकडनं मतदारसंघातली काही कामं असतील ती करण्याचं जर आश्वासन घेतलं असेल तर याच्यामध्ये काही इतर अर्थ काही कुठला निघू शकत नाही. राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं बारामतीत एक निर्णय घेतला, राहुरीत वेगळा घेतला. मग तुम्ही वरिष्ठांना पटवू शकले नाही का की इथं सुद्धा आपण तसाच पद्धतीने निर्णय घ्यावा रिक्त झालेल्या जागेवर? नाही, उमेदवार आता मी काय पक्षाच्या धोरणाबद्दल वरिष्ठ लेवलवर बोलण्याइतका मी काय मोठा कार्यकर्ता नाही. पण बहुधा पक्षाची देखील भूमिका बिनविरोधची असावी. पण ऐन वेळेस माझ्या माहितीप्रमाणे किंवा मी जो अंदाज काढला की काँग्रेस पक्षाने इथं मुलाखती घेतल्या, उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या, भविष्यात कुठेतरी जागेवरती त्यांनी क्लेम केला असता कदाचित, म्हणून पक्षाला निवडणूक लढवायचा निर्णय घेतला असावा असा अंदाज मी एक पक्षाचा छोटा कार्यकर्ता म्हणून बांधलेला आहे. तुम्ही निवडणुकीतून तटस्थ राहिला, मागे राहिला, मात्र ज्या गेल्या काही दिवसात चर्चा सुरू झाल्या म्हणजे तुम्ही निम्मे भाजपात पोहोचले अशा चर्चा सध्या माध्यमांमध्येच नाही भाजपच्या नेत्यांनी देखील केलेल्या आहेत की ते आले तर स्वागत आहे. कुठेतरी तुमचा भविष्यात काही तसा निर्णय? हे बघा, मी माझ्या तोंडून कधी म्हटलंय का मी भाजपमध्ये चाललोय किंवा काय? तुम्ही सर्वांनी एवढ्या चर्चा घडून आणल्या, परंतु मी कुठंही एकदाही भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असं मी कुठं बोललेलो नाही. मी फक्त या निवडणुकीपुरतं तटस्थ राहण्याची भूमिका घेतलेली आहे. मी कुणाच्याही स्टेजवर गेलेलो नाही. आजही मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचाच कार्यकर्ता आहे. मात्र तुम्ही एकीकडे असं म्हणता, दुसरीकडे तुम्ही म्हणताय की सरकारकडून मतदारसंघातील विकास कामांसाठी काय मदत मिळेल ती मी घेणार आहे. मग हे दोन्ही गोष्टी कशा आहे? एकीकडे तुम्ही विरोधी पक्षाचाच राहणार असं म्हणतात आणि तटस्थ राहण्याचं कारण देतात की कुठेतरी मतदारसंघाचाही फायदा होईल. नाही, विरोधी पक्षात असलो म्हणून सरकारची मदत विकास कामांकरता घेऊ नये असा अर्थ असं कधी होत नाही ना. विरोधी पक्षाचा आमदार जरी असेल तरी तो शेवटी देणारं हे सरकारच असतं. शेवटी आमदार हा स्वतः काही निधी विकास करू शकत नाही. सरकार पैसे निधी देणारं हे सरकार असतं. मग जर मतदारसंघाकरता जर काय माझ्या भूमिकेमुळे जर 4 कामं होत असतील तर त्यात गैर काय आहे असं मला अजिबात वाटत नाही. याचा अर्थ मी काय कुठेतरी त्यांच्याकडे पाऊल ठेवलंय पक्ष असं बिलकुल निघू शकत नाही काय.